स्वागत। मी पराग सरांना हे रिक्वेस्ट करते की आपणही हे अवॉर्ड घ्यावं। भारतातील प्रतिष्ठित सुवर्ण पेढी PN गाडगे ज्वेलर्सचे संचालक पराग काका गाडगे, धन्यवाद। आणि मी आता केतकीला विनंती करते की तिने तिच्या भावना व्यक्त कराव्यात। अगेन मी गायिका आहे, त्यामुळे बोलणं खूप कठीण होतं मला प्रत्येक वेळेस, आणि गुरूंनीच सांगितलंय की गायिकेने गावं बोलू नये त्यामुळे प्रयत्न करते। सगळ्यात आधी मला गुरुस्थानी असलेले आनंददादा, तुमच्याकडनं हा पुरस्कार एका गुरुनी शिष्याला दिलेली आशीर्वादाची एक थाप म्हणून मी हा घेते, हा स्वीकारते। कारण लहानपणापासून आनंददादांचं गाणं ऐकलं, इतके सुंदर सूर कानावर पडलेत, आणि आई बाबांना मी थँक्यू म्हणेन की असंच चांगलंच गाणं नेहमी लहानपणापासून त्यांनी ऐकवलं। मला इथे दोन अत्यंत महत्वाची नावं घ्यावीशी वाटतात, ते म्हणजे माझे गुरु देवकीताई पंडित आणि पंडित रघुनंदन पणशीकर। मी जे काही गाऊ शकते आहे ते फक्त या दोघांमुळे आहे आणि माझ्या आई वडिलांमुळे आहे, कारण तो पाठिंबा त्यांनी मला नेहमीच दिला। आज मला ऍक्च्युली एक वेगळंच रिअलायझेशन झालं। मे महिन्याच्या सुट्टीत मी 3 वर्षाची असताना, मला वाटतं 4-4.5 वर्षाची असताना माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं, आणि त्याला 25 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळे खूप छान वाटतंय, आणि खूप अजून काही मोठी झाले असं मी म्हणणार नाही, आत्ता सुरुवात झाली आहे। आत्ता कुठे गाणं समजायला लागलंय, आत्ता कुठे त्याचं सौंदर्य अनुभवायला लागले। इतके दिवस फक्त अनुकरण, जे गुरुंनी सांगितलं तेवढंच करत होते, आता स्वतःचं पण काहीतरी त्यात शोधायचा प्रयत्न करतेय। आज ह्या मंचावर मला थोडंसं एक वेगळं बोलावं असं वाटतंय, तुमच्या सगळ्यांची परमिशन घेऊन मी बोलते। मी अत्यंत भाग्यवान समजते स्वतःला की एक मुलगी, युजली असं होतं की एक काही टप्पे ठरलेले असतात की काय म्हणतात, शाळा झाली, कॉलेज झालं की आपण बाकी गोष्टींचा विचार करायला लागतो। पण माझ्या आई बाबांनी माझ्यातलं जे सीड होतं म्युझिकचं, त्याच्यावर नर्चर करून त्याच्यावर फोकस करण्याचा नेहमी आई बाबांनी प्रयत्न केला, आणि तेच केलंय। त्यामुळे मी इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगेन की आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टी होतच राहतात, होतीलही, पण एक मुलगी म्हणून, एक मैत्रीण म्हणून मी सांगेन की स्वतःमध्ये जे एक सीड असतं, प्रत्येकात एक असतं, ते नर्चर करणं खूप गरजेचं असतं। ते आपल्याला परमेश्वराने दिलेलं असतं, आणि ते पहिले नर्चर करणं गरजेचं आहे। इंडिपेंडेंट होणं पहिले खूप गरजेचं आहे, आणि हा अवॉर्ड आज मी डेडिकेट करेन। गेले 3 दिवस थोडंसं काही न्यूज बघून मी डिस्टर्ब होते, त्यामुळे हा अवॉर्ड मी वैष्णवीला डेडिकेट करेन। आणि सगळ्या मुलींना मी सांगेन की पहिले स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा कप पूर्ण भरा, म्हणजे तुम्हाला लोकांकडे द्यायला पण खूप असेल। धन्यवाद। पुन्हा एकदा सुवर्णरत्न पुरस्कारासाठी माझा विचार झाला, यासाठी सागरजींचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। आणि मी काय म्हणू, मी खूप 10 वर्षापूर्वी अभिनेत्री म्हणून मिळाला होता, आज गायिका म्हणून मिळालाय। खूप आनंद होतोय, आणि हा जबाबदारी म्हणून मी स्वीकारते, आणि पुढे गाण्याच्या मार्फत देशासाठी काहीतरी काम करण्याची इच्छा आहे, ते लवकरच तुम्हाला दिसेल काही प्रोजेक्ट्स मधनं। थँक्यू, धन्यवाद। मी